हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सतीश फूड अँड ट्रॅव्हल व्लॉग्स. आज काय खाणार तुम्ही? आज आपण एक रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला काय खायला आवडेल? चला तर मी आज ती रेसिपी दाखवतो तुम्हाला. आपण आज भरलेले वांगे बनवणार आहे, ते पण बिना तेलात, आणि म्हणजे भरून ह्यांना वाफवणार आहे. आणि वाफवलेली वांगी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर आपण पाहूया लागणारं साहित्य. चला तर मग आपण पाहूया भरलेल्या वांग्यांसाठी लागणारं साहित्य. वाफवलेली वांगी जी आज आपण बनवणार आहे, आणि ही माझी आई बनवते, हिचीच रेसिपी आहे, तीच आज बनवणार आहे. फक्त तिचा थोडासा उभं राहता येत नाही तिला, म्हणून ती आपल्याला गाईड करणार आहे. त्या हिशोबाने आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण एक अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत. अशा मीडियम साईजची वांगी घ्यायची आहेत छानपैकी, आणि त्यांना आपण मधून चिरून घेणार आहे 4 भाग करून, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये हे मसाला स्टफ करता येईल. आणि मसाल्यासाठी वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे जिरे, तीळ, भाजलेले शेंगदाणे, त्याच्यानंतर लसूण, इथे आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता, देन चवीनुसार मीठ, धना पावडर, हळद, मिरची, हिरवी मिरची आणि एक टोमॅटो. तर हे साहित्य आहे लागणार आहे आपल्याला. आणि तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही खोबरंही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि अजून एक महत्वाचं, याच्यामध्ये एक खास इन्ग्रेडियंट आहे. ऍक्च्युली ते आपल्याला सपोर्टिंग आहे, पण त्याचं सर्वात जास्त महत्व आहे, जे की आपण हे धुवून घेतलेलं आहे. हे आहे आपले जे कॉर्न असतात, मका असतो, मक्याची पानं आहेत आतल्या साईडची, कवळी पानं, ती आपल्याला लागणार आहे. मक्याच्या जागी तुम्ही केळीचं पाणी वापरू शकता. तर चला मग तुम्हाला मी दाखवतो ते कसं आपण वापरणार आहे आणि कसं रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आता आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे आपण सर्व साहित्य घेतलं होतं ते एकत्र टाकायचंय. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम लसूण टाकूया. लसूण टाकला, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकून घेऊया. मिरची टाकूया. त्यानंतर टमाटर टाकून घेऊया. टमाटर आपल्याला 4 भागात कट करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता. त्यानंतर बाकी सर्व मसाला घेऊया, टाकूया त्याच्यामध्ये. मीठ, धना पावडर, तीळ, जिरे आणि हळद. आणि थोडा अख्खा धना. चला तर आता मसाला वाटून घेऊया. ह्याच्यात न पाणी टाकता वाटायचा. आता आपलं छानपैकी वाटण तयार झालेलं आहे. असं रफच वाटण करायचं, स्मूथ नाही करायचं. आणि आता वाटण तयार झालेलं आहे. आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. देठ काढून घ्यायचा. त्यानंतर छानपैकी थोडं थोडं कट करून घ्यायचं. ठेवलं तरी चालेल हे, पण करून घ्यायचं. त्याच्यानंतर एंड पर्यंत कट मारायचा. छानपैकी डीप कट मारून घ्यायचे. त्याच्यानंतर असे छानपैकी सगळे डीप कट मारून घ्यायचे. आणि आता आपण याच्यामध्ये स्टफिंग करूया.
हा मसाला मगाशी आपण वाटून घेतला ना, असा छानपैकी सगळीकडे भरून घ्यायचा. सगळ्या वांग्यात अशी छानपैकी मसाला भरून घ्यायचा बघा. असं छानपैकी सगळ्या वांग्यांमध्ये आपण आता मसाला भरून घेतला. अशा प्रकारे सगळ्या वांग्यात मसाला छानपैकी भरून घ्यायचा, म्हणजे तो मसाला सर्व वांग्याला शिजवताना लागतो बघा. चला, तर आता आपण हे वांगे आता वाफवायला ठेवूया. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं आपण तेल वापरलेलं नाहीये. आता आपल्याला एक मोठस पातेलं लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं एक स्टँड असेल तुमच्याकडे किंवा एखादी वाटी असेल ती अशी ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आणखीन एक पातेलं घ्यायचं आहे, जे की ह्याच्यामध्ये पूर्णतः बुडेल. जसं हे हे बघा, हे आता छानपैकी बुडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे मगाशी कॉर्नची जे पानं घेतली होती ती अशी ह्याच्यामध्ये मांडून घ्यायची. तुम्ही कॉर्नची पानं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल, केळीची पानं. आता केळीची पानं तर इथं मिळणं मुश्किल आहे, त्याच्यामुळे आपण मक्याच्या जे कणीस आहे त्याच्या पानाचा वापर करणार, जेणेकरून वांगी खाली लागणार नाही. मग अशी वांगी भरून घेतली होती ती सर्व ठेवूया. छानपैकी सगळी वांगी ठेवून घ्यायचे. ही माझ्या आईची रेसिपी आहे, आई बनवते. अशी छानपैकी ठेवून घ्यायचे. जो काही शिल्लक राहिलेला मसाला आहे तोही वर टाकून घ्यायचा त्याच्यावरती. आणि तुम्ही अद्रकही या मसाल्यामध्ये टाकू शकता, त्याच्याने पण छानपैकी फ्लेवर येतो. आता आपण सगळे वांगे व्यवस्थित लावून घेतलेली आहे. आता आपल्याला त्याच्यासाठी स्टीमर बनवायचा. आपण ऑलरेडी पातेल्यात पाणी घेतलं होतं, त्याच्यावरती आपण आता ते एक स्टँड ठेवला होता. त्याच्यावरती आता हे जे पातेलं ठेवलंय यालाही झाकून घ्यायचंय आणि ह्याच्यावरती सुद्धा थोडस वेट आलं पाहिजे असं. आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवून ह्याच्यावरती सुद्धा वेट ठेवून मग आपल्याला ते गॅसवरती स्टीम करण्यासाठी ठेवायचंय. आपल्याला एक आता हे गॅसवरती ठेवताना एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे फास्ट गॅसवरती ठेवायचे आणि जशी पाण्याला खालच्या उकळी येईल त्याच्यानंतर एक 20 मिनिटासाठी स्लो फ्लेम वरती आपल्याला ते कुक करून घ्यायचंय. तर चला, आता आपण हे आपला स्टीमर जो वांगे ठेवलेले ते आपण गॅसवरती शिजवायला ठेवू, स्टीम करायला ठेवू. त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं तेल वापरलेलं नाही मित्रांनो, सर्व बिना तेलाचं आहे आणि स्टीम, आणि एवढे छान लागतं, तुम्ही करून बघा. तर गॅस पेटवलेला आहे. आपण जे मागाशी सेट केलं होतं ते ऍज इट इज ह्याच्यावरती गॅसवरती ठेवून घेऊया आणि त्याच्यावरून हे झाकण ठेवूया आणि हाय फ्लेम वरती आपल्याला ह्याला 10 मिनिटं शिजवायचं आहे. एक वजन ठेवूया. चला, तर आता 10 मिनिटांनंतर मी तुमच्याकडे येतो. हे बघा मित्रांनो, आता ही वाफ निघायला लागली, म्हणजे आपली 10 मिनिटं झाली आणि अशी वाफ निघायला लागली, म्हणजे आता आपलं समजायचं पाणी चांगलं उकळत आहे आतमध्ये. आता आपल्याला 20 मिनिटासाठी गॅस लो फ्लेम वरती ठेवून हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे. तर आता आपण गॅस लो फ्लेम वरती करूया. चला, तर आता मी 20 मिनिटानंतर परत येतो, तुम्हाला उघडून दाखवतो कशी झाली आपली रेसिपी. आणि मित्रांनो, हे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी, ऑथेंटिक रेसिपी बघण्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा. ज्या रेसिपी तुम्ही सांगाल त्या रेसिपी आपण बनवण्याचा प्रयत्न करूया या चॅनलवरती. आणि चला तर मित्रांनो, आता आपलं भरलेले वांगे तयार झालेले आहेत. आता आपण ते सर्व करूया. चला, तर मग आता हे बघा, आपली भरलेले वांगे छान अशा प्रकारे आपले वांगे तयार झालेले आहेत.
आता आपण त्यांना सर्व करूया. त्यासाठी आपण एक प्लेट घेतलेला आहे पितळेचा. आपण आता प्लेटिंग करूया. एक ज्वारीची भाकरी घेऊया मस्तपैकी. त्याच्यावरती थोडेसे टमाटर, त्याच्यानंतर थोडेसे कांदा, आणि त्याच्यात आता आपण वांगे काढून घेऊया. बिना तेलाचे भरलेले वांगे, त्याच्यावर थोडस कोथिंबीर टाकूया आणि गार्निश करून सर्व करूया. याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं तेल वापरलं नाही मित्रांनो. छानपैकी आपले वाफवलेली वांगी तयार आहेत, या खायला. मित्रांनो, अशा प्रकारे आपले भरलेले वांगी तयार झालेले आहेत. आपण सर्व करून घेतलेले आहेत. तर या खायला. आणि व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी. खूप छान अशी रेसिपी आहे. कुठल्याही प्रकारचं आपण तेल न वापरता केलेली रेसिपी. तर या मग खायला.